नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे विधिलिखित भाग 27. मधु, सार्थक, राहुल स्टडी रूममध्ये जातात. त्यांना जाणून घ्यायचं असते मधु काय बोलत होती. बोला आता मधु, काय सांगत होती? नव्यासमोर नको बोलत जाऊ, सार्थक म्हणतो. तुला असं काय माहिती आहे? एवढ्या वर्षात का सांगितलं नाही? राहुल म्हणतो. मी घाबरले होते म्हणून काही बोलले नाही. आता सांगते, तुमचा ऍक्सिडेंट झाला होता, कोणीच घरामध्ये नव्हतं. आपल्याला परीने सगळे नव्या वहिनीला शोधत होते. तुम्ही बरे झाले की तुमच्या समोर वहिनीला आणता येईल. त्या भेटल्या नाही. शारदा आजीचा नातू रुपेश कोणासोबत बोलत होता. सार्थकला मारायचे होते. माझ्या नव्याला शोधून द्या. तो वहिनीवर प्रेम करत होता. त्याच्या बोलण्यावरून वाटलं म्हणून बोलली. तो सार्थक पण जायला पाहिजे. माझी म्हातारी खूप कौतुक करत असते. मी नातू असून माझे कोणीच कौतुक करत नाही, मधु सांगते. राहुल, रुपेश कुठे आहे? कुठं राहतो? त्याची कंपनी बंद पडली आहे. त्या दिवशी शारदा मावशीचे पैसे चोरले होते. त्याला शोधायला माणसं लाव. आता काही व्हायला नको. आपल्याला काळजी घ्यायला हवी, सार्थक म्हणतो. मी बघतो. आपल्या माणसांना कामाला लावतो. मधुताई, वहिनी सोबत राहा. तिला एकटं सोडू नको. रुपेशला तर मी बघतोच. का त्याला सार्थक वर एवढा राग आहे? राहुल म्हणतो. आता आपण इथं जास्त वेळ थांबलो, नव्या इथे येईल. आता बाहेर जाऊ, सार्थक म्हणतो. नव्या किचन मध्ये गेली. शालू जेवण बनवत होती. तिचा मूड चांगला नव्हता. नव्या सोबत पण बोलत नव्हती. नव्याच्या लक्षात आले. शालू, काही झाले आहे का? तू बोलत का नाहीये? नव्या म्हणते. वहिनी, मला आता काढून टाकणार ना? तुमची मधु आली आहे. शालू म्हणते. अगं बाई, त्यामुळे बोलत नाहीये का? नाही ग, तुला का काढणार? तू पण ती पण राहील, नव्या म्हणते. वहिनी, खरं बोलत आहात का? मला वाटले तुम्ही आता मला काढून टाकणार, म्हणून माझी चिडचिड होत होती. माझे लहान मुलं आहे, शालू म्हणते. मला माहिती आहे, मधु आधी काम करत होती. ती का सोडून गेली ते जाणून घ्यायचे आहे, नव्या म्हणते. रिया पण ऑफिसवरून इथंच आली होती. नव्याला विचारायचे होते पहिला दिवस कसा गेला, म्हणून ती आली होती. राहुल त्याच्या रूममध्ये जात होता. त्याला रिया दिसली. राहुल तिच्याकडे जातो. काय, माझ्या गरीबासाठी वेळ आहे का? कॉल नाही, मेसेज नाही, राहुल म्हणतो. ऑफिसमध्ये खूप मीटिंग होत्या, दबून जात होते. नव्याला भेटायला आली. तुझी भेट पण होईल, रिया म्हणते. चला मग रूम मध्ये जाऊन बोलू, राहुल म्हणतो. आधी नव्याला भेटू का? मग मी रूम मध्ये येते, रिया म्हणते. राहुलला माहिती होतं, जोपर्यंत वहिनीला भेटत नाही तोपर्यंत माझ्यासोबत बोलणार नाही. तो पण जाऊ देतो. माऊ कधी आली? रोज येत जा ना, तुझी खूप आठवण येते. आता माझ्यासाठी कोणालाच वेळ नाही. सगळे बिझी झाले. मम्मा पण बिझी झाली, साऊ म्हणते. अरे माझं पिल्लू, तुझ्यासाठी कोणालाच वेळ नाही का? मी घेऊन जाईल. राहुल, अंकलला घेऊन जाऊ सोबत. मम्माला भेटून येते. तू अंकलला सांगून ये, रिया म्हणते. साऊ राहुल जवळ गेली. अंकल, आपण गार्डनला जायचं का? मला बोल झाला आहे, शाऊ म्हणते. राहुल डोक्याला हात लावतो. त्याला रिया सोबत बोलायचे होतं. साऊला गार्डनला घेऊन जावं लागेल, राहू मनात म्हणतो. अंकल, काय झाले? रिया माऊ पण येत आहे. लवकर तयार व्हायला सांगितलं आहे. ती मम्माला भेटायला गेली आहे, साऊ म्हणते. आत्ता कुठे राहुलच्या चेहऱ्यावर स्माईल आली. साऊ निघून गेली. नव्या पहिला दिवस कसा गेला? सगळं चांगलं होतं ना? रिया म्हणते. खूप छान गेला. खूप गर्दी होती. मी थोडा वेळ आराम केला. असं वाटत नाही पहिला दिवस होता. खूप छान वाटले. पहिल्याच दिवशी असा जाईल वाटलं नव्हतं. कीर्ती आणि कार्तिकने पण मदत केली होती. मधु पण मिळाली. मला खूप आनंद होत आहे. नव्या म्हणते. कोण मधु? मला काही तिच्याबद्दल माहितीच नाही, रिया म्हणते. रिया, मला सगळं आठवायला लागले. जेव्हा मला साऊ बद्दल समजलं तेव्हा घरात मी आणि मधुच होती. त्या दिवशी सार्थकला डिनरला जायचे होते. त्यांना मी सांगितले नाही. घरी आले की सांगते. माझे ठरले होते, नव्या म्हणते. रियाला आनंद झाला. नव्याला सगळं आठवत आहे, पण ती खूप मधू मधू करत होती. ते आवडत नव्हतं. मी मुंबईला जाते. मी बघतो. मला तिथं माणसं पाहिजे. आत्ता काहीतरी मोठं करायचे. सारखं सार्थक सार्थक चालू असतं. मला तर काही किंमतच नाही आहे, रुपेश म्हणतो. तू पण सार्थक सारखा चांगला वाग की तुला पण किंमत राहील. तुला पण सगळे विचारतील. रिया राहुल सोबत गार्डन मध्ये निघून गेली. साऊला खेळायला मिळाले होते. ती खेळत होती. राहुल आणि रिया बोलत होते.
राहुल, ही मधू कोण रे? नव्याच्या तोंडातून फक्त मधू मधू असतं. मला तर ती विसरलीच आहे, रिया नाराज होत म्हणते. असं काही नाही, मधुताई खूप छान आहे. सार्थकचे लग्न झाले तेव्हा मावशी बाहेरचे काम बघत होत्या. जास्त तिच्यासोबत राहिली होती. त्यांचे खूप जमायचे, बहिणीसारख्या राहत होत्या. कुठं पण बरोबर असायच्या, म्हणून वहिनीला मधू मधू करतात. राहुल म्हणतो. ती का निघून गेली? तिने सांगितलं ना, बाळ बाळ त्याचं काय होतं? रिया म्हणते. सगळे रुपेशने घडवून आणले आहे. त्याला नव्या वहिनी आवडत होती, तिने सार्थक सोबत लग्न केले, त्याचा त्याला राग आहे. हे सगळं मधूने ऐकलं होतं. बाळाबद्दल तिलाच माहिती होतं. आपल्याला साऊ बद्दल तिला वाटलं वहिनी राहिली नाही, म्हणून तिने त्यांची रूम पण बाळाचे फोटो सजवली होती. सगळं काढून टाकले. रुपेशला काही समजले नाही पाहिजे, सार्थकला पण त्रास व्हायला नको होता, म्हणून ती निघून गेली. असं सगळं आहे. राहुल म्हणतो. हा रुपेश माकड पहिल्या दिवसापासून डोक्यात जात आहे. काळ्या बोकासारखा आळवा येत आहे. त्याचे काहीतरी करावं लागेल. मला एक आयडिया आली आहे. आपण सार्थक आणि नव्याला लग्नाचे काहीतरी गिफ्ट दिले नाही, आपण ते आता देऊ. साऊला घे, आपण आत्ताच दुकानात जाऊ, रिया म्हणते. राहुल, रिया साऊ दुकानात जातात. सार्थक आणि नव्यासाठी गिफ्ट घेतात. रिया आणि राहुलला कपल वॉच आवडलं होतं, मग ते तेच घेतात. घरी जायला निघतात. साऊ खाऊ घेतला, मग ते घरी पोहोचतात. किती वेळ वाट बघायची? योगिता म्हणतात. मावशी, आम्ही सार्थक आणि वहिनीसाठी गिफ्ट घेण्यासाठी गेलो होतो. राहुल म्हणतो. अरे पण काय गरज होती? तू आम्हाला किती मदत करत असतो. हे काय? सार्थक म्हणतो. तुम्हाला त्याची गरज आहे, आम्ही एवढ्या प्रेमाने दिले आहे, तुम्हाला घ्यावंच लागेल, रिया म्हणते. नव्या लगेच घेते. सार्थक पण घेतो. आता ओपन करा, रिया म्हणते. दोघं पण ओपन करतात. नव्याला खूप आवडते. सार्थक सगळं बघत असतो. तो रियाकडे बघतो. रिया, हे कशासाठी एवढं महाग वॉच घेतलं? सार्थक म्हणतो. राहू दे, कधी ना कधी त्याचे काम पडेल, रिया म्हणते. राहुलला तर सगळं माहिती होतं. नव्याला छान असं वॉच आहे असं वाटत होतं. आता मी निघते, नव्याला भेटायला आली होती, रिया म्हणते. अगं आली आहे तर जेवण करून जा, वाटलंच तर राहुल सोडून येईल, योगिता म्हणतात. राहुल तर खूप आनंद झाला होता. मावशीने माझा विचार केला. आता रिया तयार झाली पाहिजे, राहुल मनात म्हणतो. सार्थक राहुलकडे बघत असतो. त्याला आनंद झाला आहे ते त्याला समजलं होतं, म्हणून तो रियाला थांब, जेवण करून जा, मोम म्हणत आहे तसे राहुल सोडून देईल, सार्थक म्हणतो. नव्या पण म्हणते. मग रिया तिच्या डॅडला कॉल करून सांगते, जेवण करून घ्या, मी जेवण करून येईल, काळजी करू नका, राहुल सोडायला येणार आहे. मस्त जेवण करून घेतात. मधू पण असते, ती आज इथं थांबली असते. रिया पण मधू सोबत चांगली बोलली. मधूला पण रिया खूप आवडली. राहुल आणि रियाचे काहीतरी आहे ते पण मधूला समजलं. राहुल रियाला सोडायला गेला. रुपेश मुंबईला आला होता, पण सार्थककडे गेला नाही, मित्राकडे थांबला होता. त्याने एक प्लॅन केला होता. त्याला सार्थककडून पैसे हवे होते. शारदा मावशीकडून चोरलेले पैसे, ते आता संपले होते. आता पुढे काय, म्हणून त्याने प्लॅन केला होता. साऊ योगिता जवळ गेली होती झोपायला. नव्हे सगळं आवरून रूम मध्ये आली. सार्थक, छान आहे ना वॉच? मला खूप आवडले, मी रोज घालून जाणार, नव्या म्हणते. तू घालून जाणार तर मी पण जाईल, मला पण खूप आवडले आहे, सार्थक म्हणतो. आजचा दिवस खूप छान गेला. हॉटेल पण छान चालत आहे. मधू मिळाली. नव्या खूप बोलत होती. सार्थक सगळं ऐकत होता. नव्या काही थांबत नव्हती. सार्थकला नव्याचे तोंड बंद करावे लागले. नंतर त्याने तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता. ती पण त्याला साथ देत होती. नंतर ते झोपून गेले. पुढील भागात रुपेश आता काय प्लॅन करत आहे? रियाने वॉच का गिफ्ट केले असणार? सार्थकला काय समजले? आता रुपेश काय करणार? आधी सार्थककडून पैसे घेणार? कथा आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.